मानवी जीवनामध्ये मागण्याशिवाय जमत नाही गोष्ट खरी आहे, पण ज्याला मागता येते नीट लक्षात ठेवा, ज्याला मागता येते त्याला चिंता असते बरं का, नीट लक्षात ठेवा. ज्याला मागता येते ना त्याला चिंता आहे, आणि ज्याला चिंता आहे त्याला चिंतन करता येते, नीट लक्षात ठेवा. ज्याला मागता येते त्याला चिंता आहे. आपण मागतो कशासाठी? सुखासाठी. आपण मागतो कशासाठी? एखाद्या वेळेस आपल्या मनामध्ये चिंता निर्माण झाली, चिंतेच्या माध्यमात दुःखाची प्राप्ती झाली की सुखासाठी आपण ईश्वराकडे काहीतरी मागणी मागतो. आणि जगामध्ये फक्त मानव योनीमध्ये फक्त एक आहे, बाकी इतर योनीमध्ये तुम्हाला काही मागता येणार नाही. मानव योनीच फक्त मागणारी योनी आहे, नीट लक्षात ठेवा. पण या ठिकाणी शिवदास माऊली म्हणायला लागले, काही लोक जे दुसऱ्यासाठी मागतात ते संत असतात. दुसऱ्यासाठी मागणारे ते संत आहेत. उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल, मनमथ स्वामीने प्रसाद मागितला हे लोकांसाठी. ते म्हणायला लागले, जे दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांची हृदय हो निर्मळ आणि कलिकाळ सकळ निरसोनी जाय. लोकांसाठी मागणी मागितली. नंबर 2, संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं काय मागितलंय? काय मागितले? पसायदान. लोकांच्या कल्याणासाठी मागितलेल्या दानाला काय म्हणतात मामा? पसायदान. आणि पसायदानामध्ये त्यांनी काय लिहिले माहिती का? ते म्हणायला लागले, जे दुष्ट दुर्जन अमंगळ इकडे सांगितलं तिकडे म्हणायला लागले, ज्या ज्या भक्ताच्या मनामध्ये दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछिल ते केला. ही संतांची मागणी आहे. संत लोकांसाठी मागतात. संताला जगाचा कळवळा असतो. आणि मग मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना संसारिक लोक स्वतःसाठी मागतात. तुम्ही भक्ती करताय स्वतःसाठी, तुम्ही मागणं मागताय स्वतःसाठी. नी लक्ष ठेवा, स्वतःसाठी संसारासाठी मागणारा तो मानव, लोकांसाठी मागणारा तो संत, आणि पोटासाठी मागणारे ते फक्त भिक्षुक असतात. भिक्षुक फक्त पोटासाठी मागतात. शिवदास माऊली म्हणायला लागले, तुम्ही आम्हाला अवश्य जन्माला घाला, हरकत नाहीये, पण जन्माला घालत असताना देवाकडे मागणी करायची ही गोष्ट खरी आहे, पण मागण्याचे प्रकारही सांगितले. पण एक आठ आहे मागण्या, नीट लक्षात ठेवा. अवश्य मागा, देवाला अवश्य मागायचे, पण देव तुमच्या मागणीपासून दुरावला जाणार नाही याची दक्षता घ्या. मी काय म्हणत? देवाला मागायचे, देवाला असं मागायचे, देव तुमच्या मागण्यापासून दुरावला जाणार नाही. एक. नंबर 2, असं मागा जे देवाला देणं योग्य आहे ते मागा. बस. काही जरी मागितलं तर ते देव देऊ शकत नाही. देवाला देणं योग्य आहे असं मागा. नंबर 3, ज्या मागणीमधून, हे लक्षात द्या, ज्या मागणीमधून देव तुमच्या पासून दूर जाणार नाही याची लक्ष द्या. तुझं लागी म्हणा